बाप्पा मोरया संकष्टीच्या निमित्ताने माथेरानच्या कड्यावरचा गणपती इथं अनेक जण दर्शनासाठी येतात. राजाराम खाडे एक माथेरान ट्रेनचे ड्रायव्हर, त्यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून साकार झालेली ही दगडावरचा गणपती आज प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पा मोरया करताना आपण गेल्या 15 दिवसापासून गणेशोत्सव साजरा केला. एक गणेशोत्सव साजरा करताना सुरुवातीची धामधूम आणि विसर्जनाची धामधूम याच्यात आपण तफावत बघितली. गणपतीची जी पूजा अर्चा केली जाते 10 दिवसाच्या, त्याच्यानंतर जो विसर्जनाचा देखावा असतो, विसर्जनाचा तो विचित्रपणा देखावा तुम्ही आज बघितला असाल. अनेक चौपाट्या, अनेक ठिकाणी त्या गणपतीचं विटंबन दिसते. कोण गणपती ढकलून देते, कोण ब्रिजवरून गणपती फेकून देते. मग 10 दिवसाची तुमची गणपतीची भक्ती गेली कुठं? आज राजाराम काळेसारखा एक माथेरानच्या ट्रेनचा ड्रायव्हर एक दररोज येता जाता त्यांना या दगडीमध्ये गणपती दिसतो. यातून एक दिसतंय तुम्हाला मांदाचा देवनाचा दगड, याचं उत्तम उदाहरण माथेरानचा कड्यावरचा गणपती आहे. आज महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरी झाला आणि जी विटंबना गणपतीची आपण बघतोय, 10 दिवस भक्तिभावाने पूजा केली आणि त्यानंतर जे विसर्जनाच्या नंतर विसर्जन करण्याची प्रथा काही ठिकाणी एवढे विचित्र आणि भयानक आहे. मग कसला तुम्ही गणेशोत्सव साजरी करता? कोट्यावधी रुपये खर्च करता, मग विसर्जनाच्या बाबतीत तुम्ही का हलगर्जीपणा करता? हाच तुम्हाला प्रश्न आहे. आज कड्यावरच्या गणपतीचं एक मूर्तिबंध उदाहरण मानला तर देवनाचा दगड, ही त्यातलं मूर्तिबंध उदाहरण तुम्हाला माथेरानचा कड्यावरचा गणपती पाहायला मिळेल.